फुलातील भागांचे निरीक्षण. फुलाचे निरीक्षण करण्यासाठी आपण जास्वंदीचे फूल घेणार आहोत. फुलाला लांब किंवा आखूड देठ असतो, त्याला पुष्पवृंत असे म्हणतात. फुलाच्या खालच्या बाजूस असलेल्या हिरव्या रंगाच्या भागाला निदलपुंज असे म्हणतात. दलपुंज हे पाकळ्यांनी बनलेले असते. या दलपुंजांचा रंग हा फुलापरत्वे वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे आकार, गंध व त्यांची संख्याही वेगवेगळी असते. आपण घेतलेल्या या जास्वंदीच्या फुलात 5 दल आहेत. आता आपण फुलाचा एक एक भाग हा सुटा करणार आहोत. यावरून आपणास फुलाच्या आंतरंगाची ओळख होईल. अंतरंगात आपणास निदलपुंज, दलपुंज, पुमंग व जायांग दिसत आहेत. आता आपण पुमंग म्हणजेच फुलाचा पुल्लिंगी भाग म्हणजेच पुंकेसर हा कशाने बनलेला आहे ते पाहू. प्रत्येक पुंकेसराला एक वृंत आणि त्याच्या टोकावर एक परागकोश असतो. प्रत्यक्षात पुमंगाचे म्हणजेच पुंकेसराचे निरीक्षण केल्यास आपणास तो असा दिसतो. परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन असे म्हणतात. यानंतर आपण जायांगाचे निरीक्षण करू. जायांग हा फुलाचा स्त्रीलिंगी भाग असून त्याला स्त्रीकेसर असे म्हणतात. हा स्त्रीकेसर कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय यांनी बनलेला असतो. जर एकाच फुलामध्ये पुमंग आणि जायांग ही दोन्ही मंडले असतील तर अशा फुलाला उभयलिंगी फूल असे म्हणतात. जर फुलामध्ये पुमंग किंवा जायांग यापैकी एकच मंडल असेल तर अशा फुलाला एकलिंगी फूल म्हणतात. एका ब्लेडच्या साहाय्याने आपण अंडाशयाचा उभा छेद घेऊ. उभा छेद घेतल्यानंतर त्याची रचना आपणास स्पष्ट पाहण्यासाठी आपण भिंगाचा किंवा मोबाईलचा वापर करू शकतो. या अंडाशयात आपणास बीजांडे स्पष्ट स्वरूपात दिसतील. निडलच्या साहाय्याने बीजांडे स्पष्ट दाखवता येतील. ज्या पद्धतीने आपण अंडाशयाचा उभा छेद घेतला होता त्याच पद्धतीने आपण आता अंडाशयाचा आडवा छेद घेणार आहोत. ब्लेडच्या साहाय्याने आता आडव्यातून एक कट मारा. कट केल्यानंतर त्याची रचना आपणास स्पष्ट दिसेल. आणखी स्पष्ट पाहण्यासाठी एक पातळ काप घ्या. या कापाला एखाद्या डार्क सरफेसवर ठेवून पहा. मधली बीजांड अगदी स्पष्ट स्वरूपात आपणास दिसते.